फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी। त्यासाठी फ्लावर, बटाटा, बीट छान धुवून स्वच्छ चिरून घेतलेले आहे। त्यानंतर टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि चिरलेला बटाटा, फ्लावर, बीट आणि वाटाणा एकत्रित करून शिजायला ठेवला। त्यानंतर शिमला मिरची बारीक करून घेतली आणि शिजण्यासाठी ज्या भाज्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये गरम मसाला आणि थोडासा पावभाजी मसाला घालून ते शिजत ठेवलं। त्याने होतं काय की खूप छान टेस्ट येते आणि बीटामुळे कलर छान येतो। भाज्या छान शिजलेल्या आहेत, तुम्ही पहा। भाजी चिरल्यानंतर मी त्यातील पाणी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि भाज्या मॅश करण्यासाठी सुरुवात केली। मॅशरच्या साहाय्याने मी भाज्या पूर्ण मॅश करून घेतल्या। नंतर त्यामध्ये जे भाज्यातलं राहिलेलं पाणी होतं ते ॲड करून घेतलं। अशा प्रकारे पूर्ण मॅश झाल्यानंतर भाजी दिसत होती। त्यानंतर मी पॅनमध्ये बटर आणि थोडंसं तूप टाकून घेतलं। त्यानंतर बारीक चिरलेले मोठे 2 कांदे त्यात ॲड केले आणि ते छान लाल होईस तोपर्यंत परतवून घेतले। अधूनमधून कांदा हलवत राहावा, त्यामुळे तो करपत नाही। त्यानंतर शिमला मिरची ॲड केली आणि ते पण छान परतून घेतले। नंतर बारीक चॉप केलेलं टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट ते पण त्यामध्ये ॲड केली आणि छान परतून घेतलं। त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाऊपर्यंत ते छान शिजून घ्यावे। टोमॅटो ॲड करून ते पण छान परतून घेतले। छान परतले गेले आहे। त्यानंतर टोमॅटोची प्युरी त्यामध्ये ॲड केली आणि ती पण छान मिक्स करून घेतली। त्याला पण अधूनमधून हलवत राहिली। नंतर त्यामध्ये गरम मसाला ॲड करून ते छान मिक्स करून घेतलं। 1 सॅशे पावभाजीचा पण त्यात ॲड केला। ते छान मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये भाजी ॲड करून घेतली जी आपण मॅश करून ठेवली होती ती। त्यामध्ये ग्रीन पीस सुद्धा घालून घेतले, थोडेसेच घातले कारण आपण भाजी मॅश करताना पण त्यात वापरलेले आहे शिजलेल्या भाजीमध्ये। मॅशरने मॅश केलेली भाजी त्यामध्ये घालून घेतली आणि ते छान मिक्स करून घेतलं। वरतून मीठ टाकलं आणि मिक्स केलं। नंतर व्हाईट बटर घातले 1 चमचा आणि उकळी आणली। भाजी खूप छान टेम्पटिंग दिसत आहे ना, तर पाहताय काय, करा ना लवकर सबस्क्राईब। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भाजीला छान उकळी आली। चला तर आपण सर्व करून घेऊया। भाजी बघा किती छान दिसते, पाहता क्षणी तोंडाला पाणी येते, इतकी छान आणि टेम्पटिंग झालेली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। त्यानंतर मी त्याच्यामध्ये चीज किसून घातलेलं आहे। चीजी पावभाजी खूप छान लागते, म्हणूनच अशाच नवनवीन रेसिपीज पाहत राहा आणि आमच्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा, प्रेम द्या। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।